जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या पूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे ॲडिशनल पेमेंट बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे. त्यानंतर पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर स्टुडंटच्या बाबतीतलं शेवटचं परिपत्रक विद्यापीठाने कोणतं जाहीर केलं, त्या परिपत्रकात काय महत्त्वाची माहिती सांगितली ती बघणार आहोत. तसेच जे विद्यार्थी सेकंड इयर एन-ई-पी स्टुडंट आहे म्हणजे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस नंतर बी-कॉम इन बी-ए, बी-कॉम इन किंवा बी-कॉम इन बी-एम, बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए आणि अजूनही बाकीच्या अभ्यासक्रमाचे जे काही विद्यार्थी आहे, तर त्यांच्या एक्झाम टाईम टेबल बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात प्रथम आपण ॲडिशनल पेमेंटच्या बाबतीत तुमच्याशी चर्चा करणार आहोत. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी एकदा तुमचं स्टुडंट प्रोफाइल सिस्टम लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला बघा एक तुमच्या एक्झाम फॉर्मचं स्टेटस तुम्हाला बघायला भेटेल आणि खालती तुम्हाला ॲडिशनल पेमेंटच्या बाबतीतलं डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. इथे तुमचा एक्झाम फॉर्म दिसेल. इथे ॲडिशनल पेमेंटचा रिमार्क दिसेल. पेमेंट पेड करण्यासाठी तुम्हाला जसं पहिल्या पद्धतीने लिंक होती, त्यावर जाऊन तुम्ही पेमेंट पेड करायचं आहे आणि नंतर तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता हे ॲडिशनल पेमेंट कुणी करायचं? तर ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये बदल झालेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, की परीक्षा हॉल तिकीटमध्ये जे काही विषय होते, तर ते विषय मेन्शन न केल्यामुळे त्यांची फी कमी घेण्यात आलेली होती. अशा विद्यार्थ्यांना ॲडिशनल पेमेंट आता करावं लागणार आहे. मग ते किती असेल, काय असेल ती सविस्तर माहिती तुम्हाला या पेमेंटच्या स्टेटसमध्ये किंवा ॲडिशनल पेमेंट रिसिप्टमध्ये तुम्हाला दिलेली आहेतच. तुम्ही ते काळजीपूर्वक बघा आणि ते पेमेंट पेड करा. अन्यथा आपला पुढे निकाल रोखू शकला जाऊ शकतो किंवा काही आणखीन भविष्यात काही गोष्टी तुमच्या होऊ शकतात. त्याच्याकरता दिलेल्या मुदतीच्या आत तुम्ही ॲडिशनल पेमेंट करा. पेमेंट करण्यासाठी अंतिम डेट काय आहे वगैरे अद्याप काही कळलेली नाहीये. बट तरी पण तुम्ही लॉग इन करून आजच्या आज लॉग इन करा आणि ते पेमेंट करायला विसरू नका. ते ॲडिशनल पेमेंट कशासाठी आहे हे कृपया लक्षात घ्या. तुमच्या हॉल तिकीटमध्ये दुरुस्ती करण्यात आली असल्या कारणामुळं किंवा तुम्ही मेजर, मायनर विषय कमी जास्त निवडलेले होते. त्याच्यामुळं पण हे ॲडिशनल पेमेंट करण्यासाठी विद्यापीठाने एक तरतूद करून देण्यात आलेली आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी म्हणजे ते मग बी-ए, बी-कॉम, बी-एस-सीचा असू द्या, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी किंवा कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी असू द्या, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ती सूचना आहे. याची कृपया आपण नोंद घ्या. ओके. सो ॲडिशनल पेमेंटसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं स्टुडंट प्रोफाइल सिस्टम म्हणजे जिथून परीक्षा फॉर्म भरला, त्या परीक्षा फॉर्मचं युजर नेम, पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि तिथं जर का ॲडिशनल पेमेंट करण्यासाठी जर का टॅब उपलब्ध असेल, तर तुम्ही ते पेमेंट करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आली नाही, त्यांना ते पेमेंट करून देण्यात आलेलं नाही किंवा त्यांना ते ॲडिशनल पेमेंट करण्याची आवश्यकता राहणार नाही. काही विद्यार्थ्यांच्या मनात शंका होती, की आम्ही एम-कॉमचे विद्यार्थी आहोत किंवा एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी सेमिस्टर 3 मध्ये आम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला तेव्हा ॲडिशनल क्रेडिटचा जो काही सब्जेक्ट होता तो इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन तो सब्जेक्ट आलेला नव्हता. आता हॉल तिकीटला आला आहे. मग त्याची काही फी भरावी लागेल का? तर तुम्ही लॉग इन करून चेक करा. पण सहसा या विद्यार्थ्यांसाठी नाहीये. फक्त मेजर, मायनर किंवा बाकीचे जे काही महत्त्वाचे विषय तुम्ही चेंज केले त्याच्यामुळे फीमध्ये जो काही बदल झाला तेवढाच बदल तुमच्याकडून घेतलेला आहे. एकूण विद्यापीठाच्या 6-6.5 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 10,000 विद्यार्थ्यांना असा ॲडिशनल पेमेंटचा मेसेज करून देण्यात आलेला आहे किंवा ॲडिशनल पेमेंट करण्याच्या संदर्भात एवढा आकडा असू शकतो. तो कन्फर्म आहे का नाही सांगता येत. पण एक 10%, 20% किंवा नॉमिनल 2-4% विद्यार्थ्यांना असा असू शकतो. कारण सगळेच्या सगळे विद्यार्थी काय हॉल तिकीट करेक्शन करत नाही. तर हा ॲडिशनल पेमेंटच्या रिलेटेड महत्त्वाचा मेसेज आहे. दिलेल्या मुदतीच्या आत तुम्ही काय करा ॲडिशनल पेमेंट करायला विसरू नका. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा एक आहे तो म्हणजे पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर विद्यार्थ्यांचे फॉर्म कधी चालू होणार, त्यांची परीक्षा कधी होणार किंवा आता तर 22 तारखेपासून तर विद्यापीठाच्या बाकीच्या वर्गांच्या परीक्षा चालू होत आहेत. तर मग आम्ही विद्यार्थ्यांनी काय करावं? तर या संदर्भात एक माहिती देणारं परिपत्रक विद्यापीठाने इथं बघा 1742 नंबरचं एक परिपत्रक आहे, जे विद्यापीठाने 7 नोव्हेंबर 2025 ला प्रदर्शित केलं होतं. तुम्हाला एक याच्या अगोदर 1-2 तारखेच्या आसपास तुमच्यापर्यंत सांगितलं होतं, की 5 तारखेपर्यंत किंवा 5 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही पी-आर-एनच्या परिपत्रकाची वाट बघा, असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि 7 नोव्हेंबरला विद्यापीठाने हे परिपत्रक दिलं. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला 2 वेळेस शेअर केलं, पण विद्यार्थी, प्राध्यापक किंवा संबंधित व्यक्ती जे काही आहे, ते कामाच्या गडबडीमुळे मेसेज बघत नाही, त्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम निर्माण होतो. तर हे जे काही परिपत्रक दिलेलं आहे, या परिपत्रकानुसार त्यांनी सांगितलं, की एस-पी-पी-ओच्या अधिकार मंडळाकडून ज्या विद्यार्थ्यांची सत्र पूर्तता म्हणजे N+2 संपुष्टात आली आहे किंवा ज्यांचा कायम नोंदणी क्रमांक ज्याला आपण पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर म्हणतो, कालावधी संपुष्टात आला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना सध्या सुरू असलेल्या नॉन एन-ई-पी पॅटर्न अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेत प्रविष्ट होण्यासंदर्भात अधिकचे 1 वर्ष म्हणजे N+2+1 देण्याचा निर्णय घेण्यात आलेला
आहे. म्हणजे इथे ज्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचा कोर्स होता प्लस 2 वर्ष विद्यापीठाने ऑलरेडी त्यांना संधी दिलेली आहे. त्याच्यामध्येही 1 वर्षाची संधी विद्यापीठ देण्याच्या तयारीत आहे आणि तो निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे. तसेच काही अभ्यासक्रमातील N+2 आणि N+2 या व्यतिरिक्त अधिकचा सत्र पूर्तता कालावधी असलेल्या विद्यार्थ्यांनाही सध्या सुरू असलेल्या नॉन एन-ई-पी पॅटर्नमध्ये अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षास प्र प्रवेशित किंवा प्रविष्ट होऊन असे नॉन एन-ई-पी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मान्यता देण्यात येत आली आहे किंवा मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सर्व विद्याशाखा, सर्व अभ्यासक्रमातील वरती उल्लेख केलेल्या कालावधीत संपुष्ट असलेल्या अशा विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाच्या डेटाबेसमधून वर्गीकृत करण्यात येत असून त्या संदर्भातील कार्यप्रणाली निश्चित करण्याचं काम सुरू आहे, असं विद्यापीठाने सांगितलंय. म्हणजे त्यांच्याकडे N+2+1 हे तर विद्यार्थी ते कन्सिडर करतातच आहे. पण त्याच्याही व्यतिरिक्तचे जे काही विद्यार्थी आहेत, ओके, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठ कामकाज करत आहे. त्यांच्याकडे असलेल्या डेटामधून तो डेटाबेस वर्गीकृत करण्याचं काम विद्यापीठाचं चालू आहे. या तसेच या अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज हे स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार असून, याबाबतची विद्यार्थ्यांनी साशंका अथवा भयभीत होऊ नये. म्हणजे गृहीत धरा, की पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट परीक्षा फॉर्म सुरू करण्याचा विचार विद्यापीठाने केलेला आहे. हे या परिपत्रकातून सांगितलेलं आहे. परिपत्रकाचा काळजीपूर्वक अर्थ आपण आपल्या परीनं घेण्याचा प्रयत्न करा. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा परीक्षा अधिकारी, प्राचार्य यांच्याशी संपर्क साधू शकता. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 25-26 मधील सत्र पूर्तता, शेवटचे वर्ष किंवा त्यांच्या मूळ महाविद्यालयातून पूर्ण करण्याची आवश्यकता, विविध अभ्यासक्रम वेळोवेळी समाविष्ट झालेला मूळ कालावधी या सर्व बाबतची छाननी होणार असून याबाबतची प्रणाली तयार करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि हे सर्व माहिती तुमच्या परीक्षा फॉर्मच्या संदर्भात दिलेली आहे. परीक्षा वेळापत्रकाबाबत काय माहिती सांगितली, की या अनुषंगाने सर्व संबंधित किंवा संदर्भात सर्व संबंधितांना कळवण्यात येत आहे, की सत्र पूर्ततेचा नियत कालावधी आणि अंतर्गत मूल्यमापनाची खात्री करूनच सॉरी, अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करून आयोजित करण्यात येईल आणि या संदर्भातील कार्यप्रणाली स्पष्ट करणारं जे काही परिपत्रक आहे, हे परिपत्रक स्पष्ट करणारे परिपत्रकही यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी सविस्तर माहिती विद्यापीठाने त्यांच्या परिपत्रकाद्वारे आपणाला दिलेली आहे. त्यामुळं विद्यापीठाने अद्याप आज दिनांक 14 तारीख म्हणजे शेवटचं परिपत्रक येऊन आज 8 दिवस होत आले, पण विद्यापीठाने त्या संदर्भातलं लेटेस्ट परिपत्रक काही जाहीर केलेलं नाही. त्यामुळं कृपया आपण लक्षात घ्या, की शक्यतो तरी विद्यापीठ लवकरच याबद्दलचं एक पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या बाबतीतल्या कार्यप्रणालीचं एक परिपत्रक जाहीर करेल. त्यांची परीक्षा कधी घेणार, काय घेणार, ही सविस्तर माहिती विद्यापीठ देईलच. तोपर्यंत त्या सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी यांच्या संपर्कात राहावं, एवढी सूचना मी या ठिकाणी तुम्हाला करू शकतो. तसेच विद्यापीठाने एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे, की विद्यापीठाच्या अधिकृत परिपत्रकाशिवाय इतर कोणत्याही अफवा आणि माहितींवर बळी पडू नका. सत्र पूर्तता किंवा पी-आर-एन संदर्भात विद्यापीठाने कोणत्याही अ, त्रयस्थ व्यक्ती समूहाची अधिकृत किंवा प्राधिकृत नियुक्ती केलेली नाहीये. पी-आर-एन संदर्भातील सर्व माहिती हे केवळ विद्यापीठाकडे असलेल्या स्वतःच्या डेटाबेसमधूनच घेतली जाणार आहे. याची सर्व माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे आणि कोणत्याही बाबतीत अफवांना आपण बळी पडायचं नाही. अशी माहिती त्यांनी या परिपत्रकात दिली. परिपत्रक क्रमांक 1742 तुम्ही विद्यापीठाच्या एस-एन-टीच्या पोर्टलला तुम्ही ते बघू शकता. एक्झाम पोर्टलला 7 नोव्हेंबर 2025 रोजी हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आपण ते दिलेलं आहे. आता आपण ॲडिशनल पेमेंटच्या बाबतीत माहिती बघितली. पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या बाबतीतली माहिती बघितली. आता सेकंड इयर एन-ई-पीचे जे काही स्टुडंट्स आहेत, त्यांच्या एक्झामच्या टाईम टेबल बाबत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रांनो, 11 तारखेच्या आसपास विद्यापीठाने काय केलेलं होतं, 10 आणि 11 तारखेच्या आसपास विद्यापीठाने फर्स्ट इयर एन-ई-पीचे जे काही पॅटर्न होते, त्यांच्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले, ज्यांची परीक्षा 22 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरुवात होत आहे. तर काहींचे पेपर हे 10 डिसेंबरला संपत आहे, काहींचे 12 डिसेंबरला संपत आहे, काहींचे थोडेफार कमी जास्त कालावधीमध्ये संपत आहे. तर मला असं वाटतं, की विद्यापीठ काय करेल, शक्यतो तरी या तारखेच्या नंतर किंवा सर्वसाधारण डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या आसपास विद्यापीठ एन-ई-पीचे टाईम टेबल किंवा एन-ई-पीच्या परीक्षा कंडक्ट करू शकतात. ओके. तर जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे, त्या विद्यार्थ्यांचं टाईम टेबल विद्यापीठाने जाहीर केलं आणि सेकंड इयरचं टाईम टेबल अद्याप जाहीर केलेलं नाही. यथावकाश म्हणजे पुढच्या आठवड्यात एक 20 किंवा 22 तारखेच्या आसपास विद्यापीठ
किंवा त्याच्या अगोदरच विद्यापीठ असे टाईम टेबल जाहीर करण्याची शक्यता आहे. टाईम टेबल जाहीर केल्यानंतर आपण आपल्या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलला नक्कीच शेअर करणार आहोत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. आणि अधिकच्या माहितीसाठी आपल्या Telegram चॅनलमध्ये दिलेले मेसेज काळजीपूर्वक बघा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.